आता फायनली न्यायालयानं ऑपरेटिव्ह ऑर्डर आम्हाला सांगितलेली आहे की आमचा जो केलेला अर्ज आहे तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे आम्ही केलेलं जे अपील आहे ते नामंजूर करण्यात आलेलं आहे. न्यायालयाचा अंतिम आदेश आणखीन आमच्या हातामध्ये यायचा आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदरच करतो. अर्थात त्याच्या पुढं त्याच्यामध्ये दिलेली कारण कुठल्या कारणावरती आमचा अपील नामंजूर झालेला आहे या सगळ्या कारणाची शहानिशा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊयात. पुढे काय करायचं याच्यामध्ये उच्च न्यायालयात जायचंय काय करायचं हे आम्ही निर्णय न्यायालयाचा अंतिम आदेश हातामध्ये आल्यानंतर आम्ही. पालघर नगरपंचायत निवडणुकीत आज मोठी कायदेशीर आणि राजकीय घडामोड घडली. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांचा बहुचर्चित अपील अर्ज अखेर न्यायालयाने फेटाळला. दिवसभर चाललेल्या ताणलेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांची मांडणी ऐकल्यानंतर न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. उज्ज्वला थिटे यांनी भाजप नेते राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता. मात्र अर्जातील तांत्रिक बाबींवरून दाखल अर्ज बाद झाल्यानंतर थिटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले होते. या अपिलावर आज निर्णायक सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांना दिलासा न देता अपील फेटाळले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना यामुळे मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय प्राजक्ता पाटील यांच्या गटासाठी महत्त्वाचा ठरणार असून पुढील राजकीय समीकरणांवर याचा मोठा प्रभाव पडू शकतो. दरम्यान हा निकाल हाती आल्यानंतर कोणत्या कारणाने अर्ज फेटाळला हे पाहून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मत उज्ज्वला थिटे यांनी बोलताना व्यक्त केले. एक तर मी पहिल्यांदा उज्ज्वला थिटे यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्या अजूनही संघर्षाच्या तयारीमध्ये आहेत. उच्च न्यायालय काय सुप्रीम कोर्टापर्यंत जायची त्यांची तयारी आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि वकील साहेबांचं सुद्धा खूप अभिनंदन केलं पाहिजे. जवळपास सलग 2 तास त्यांनी या विषयावर मांडणी केली. म्हणजे 2 तास मांडणी करता येईल इथपर्यंत त्या ठिकाणी आमच्याकडे कागदपत्र होती आणि तसे पुरावे देखील होते. या संदर्भामध्ये उद्याच्याला निकालाची सगळी प्रत हातात आल्यानंतरच खऱ्या अर्थानं नेमकं कुठल्या ग्राउंडवर या न्यायालयाने आजचा हा आमचा अपील डिसमिस केलेला आहे हे जास्त स्पष्ट होऊ शकेल. तरी सुद्धा जे आम्हाला जे दिसतंय एकंदरीत आजच्या आर्ग्युमेंटवरून ते तांत्रिक मुद्द्यावर म्हणजे न्यायालयामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या असतात हे तांत्रिक स्वरूपाच्या पण असतात. ज्यामध्ये जे चेकलिस्ट जी आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज दाखल केल्या जी रिटर्निंग ऑफिसरने द्यायची असते ती चेकलिस्ट जी दिली गेली त्या चेकलिस्ट मध्ये जे महत्वाचा जो भाग आहे की सूचकाची सही त्या ठिकाणी राहिली आहे हे हा जे त्यामध्ये नमूद करायला पाहिजे आहे ते नमूद न करता कव्हरिंग लेटर दिलं आणि त्या कव्हरिंग लेटरवर त्या ठिकाणी उमेदवाराची पोच म्हणून सही घेतली आणि तेच कव्हरिंग लेटर जे आहे आम्ही त्यांना कळवलं होतं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रिस्पॉन्डंटच्या वतीनं मांडणी करण्यात आली.